देखे अखंडित प्रसन्नता अतिजेत चित्ता ते तर रिगणे नाही समजता संसार दुःखा जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू तया शुधा तृष्णेचा आडधरू काहीच नाही तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैचे के आहे तेथे आपेसे बुद्धी राहे परमात्मरूपी जैसा निर्वातीचा दीपू सर्वता नेने कंपू तैसा स्थिर बुद्धी स्वरूपू योगयुक्तू समचरण सरोजम सान्द्रनीलाभृधामं जगन निहितपाने मंडनं मंडनानं तरुण तुळसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहसं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे अत्यंत कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका आत्मरूप गणेशु केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे पाय हृदयी घुसून ठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषाशी ते नमस्कारो नियता लंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजं बृहदिक्य प्रदेशं विधेन्द्रादिदैवं सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी तो कळाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका याच कारण तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावे तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी ओम ब्रह्मानंदं ब्रह्मसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमश्चादिलक्षणम् एकं नित्यमिमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षु नामं दानदानक्यदक्षं घोटिक्षेत्रे निवासनं तं नमामि वेदं विन्द्यावरिष्ठं पतित 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 परिमेत्रिवाचा पतित परितु आपुलिया सत्ते मज करावे सरते नाही चित्त शुद्धी स्थिर पाया पाशी बुद्धी परितु आपुलिया सत्ते मज करावे सरते अपराधाचा केलो तुका म्हणे काय बोलो परी तू आपुलिये सत्ते मज करावे सरते. प्रस्तुत प्रवचनरूपी सेवेसाठी निवडलेल्या ओव्या माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांच्या वेदवाणीतून प्रकट झालेला हा महान तत्वज्ञानी ग्रंथ किंवा आपण त्याला श्रुतीही म्हणू शकतो आणि वेदही म्हणू शकतो. आणि त्यांच्या या ओघस तेजमय वाणीतून प्रकट झालेला हा ज्ञानेश्वरी ग्रंथ वास्तविक या ओव्या आहेत दुसऱ्या अध्यायातील 65 नंबरच्या श्लोकाच्या खालच्या म्हणजे 38 ते 41 पर्यंत. तसं बघायला गेलं तर तुम्ही सर्वांनी ज्ञानेश्वरी 9-10 वर्ष श्रवण केलेली आहे आणि प्रत्येकाने किती वेळा वाचले असेल तर प्रत्येकाला ते माहिती असेल किती वेळा आपण वाचले. बघायला गेलं तर बघा ना वेळ किती वाजेपर्यंत 10 मिनटं बरं ठीक. काल बाबांचा फोन आला म्हणून बाबा म्हटले की एक तुम्हाला प्रवचन करायचं आणि महिला मंडळपैकी कोणतरी असणार तर म्हटलं 3 असतील तर अर्धा तास मिळेल आणि 2 असतील तर 45 मिनटं. तर त्याच्यात पण रेलचेल चालली तुम्ही 1 तास काढायचा आम्ही दोघंजण अर्धा तास बोलणार हे पहिलंच ठरलं होतं. तरी असो त्यांनी त्यांचा वेळ घेतला आणि आता माझ्यावर राज्य आलेलं आहे. असो ताईंनी मगाशी म्हटलं एरवी तरी मी मूर्खू जरी झाला असे अविवेकू तरी संत कृपादीपकू श्वझोळू असे. नक्कीच आपण जरी मूर्ख असलो मी म्हणेल मी जरी मूर्ख असलो तरी संत कृपादीपकू श्वझोळू असे. आणि मी म्हणत नाही की मी पाठ करून किंवा अभ्यास करून किंवा वाचून मग बोलणार आहे नाही. इथं परी येथे एक असे आधरू तेनेची बोले मी सदृत ऐसा सानिकुळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. कारण तसे समर्थ सद्गुरू आपल्या पाठीमाग आहेत त्याच्यामुळं आपण इथं बोलणार नाही असं होऊ शकत नाही. कारण बघा 9 वर्ष ज्ञानेश्वरी आपण श्रवण केली. 9 वर्षामध्ये आपल्याला ज्ञानाचा जो प्रकाश झोत आत्मसात करायचा होता तो आपण केला किंबहुना श्री गुरुने आपल्याकडनं तो करून घेतला. जसं माऊलीने म्हटले 15व्या अध्यायामध्ये की अमृताचे तांदूळ होते अमृताचे तांदूळ
नाही. ते भुकेची राखे वेळ जगन्नाथू तयापरी श्री गुरु. मला माझी ओवी भेटली फक्त. तयापरू श्री गुरु जे करीती अंगीकारू तो होऊन टाके संसारू मोक्षमय आगवा. सद्गुरूंनी बघा आपल्याला जे ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानाच्या अनुषंगाने आपण बोलतो. ते ज्ञान एक किंबहुना आपल्याला काय आहे ते आपल्याला कळलेलं आहे. जसं मगाशी ताईंनी म्हटलं की जेणे भ्रांतीपासून हिरेतले गुरुवाक्य मन धुतले आणि आत्मस्वरूपी घातले हरोनिया. आपली भ्रांत घालवलेली आहे किंवा गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आती जैसे इथपर्यंत सद्गुरूंनी आपल्याला नेलेलं आहे. परंतु आता ते ज्ञान आपल्याला कळलेलं आहे. फक्त आपल्याला काय करायचंय तर तैसी अपैसी बुद्धी राहे परमात्मा स्वरूपी. बस आपल्याला त्या बुद्धीला स्थिर करायचंय. इथं याच अध्यायाच्या अगोदर माऊलींनी म्हटलेले की सुखी संतोषा न यावे दुःखी विषादा न भजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझी. त्याच्या पुढे जाऊन जर बघितलं आपण तर माऊली म्हणतात की 60 नंबरच्या श्लोकाच्या आसपास त्या ओव्या आहेत. त्याच्यामध्ये माऊली म्हणतात की ते शरीर भावना असती इंद्रिय विषय विसरती आणि सोहमभाव प्रतीती प्रकट होय. आता जोपर्यंत शरीराचे भाव नासत नाहीत तोपर्यंत आपल्याला अखंडित प्रसन्नता प्राप्त होईल का? नाही होऊ शकत. आणि देखील अखंडित प्रसन्नता अतिचेत चित्ता तेथे रिगणे नाही समजता संसार दुःख माऊली म्हणतात. आता ज्ञान आपल्याला कळलं नाही का? ज्ञान आपल्याला कळलंय. आपण त्या बोधावरती सुद्धा आहोत. प्रत्येक जण आहोत. आपल्याला आपला पेपर माहिती आहे. आपण त्या बोधावरती आहोत. पण बोधावरती असताना काय होतं आपण कुठंतरी घसरले जातो. आता बघा बाबा इथे होते त्यावेळेस आपला रोजचा पेपर होता आणि आता बाबा गावाला गेले त्याच्यामुळं आपली रेलचेल झाली. कशी रेलचेल झाली? आपण त्या गोष्टी करतोय. आपण त्या गोष्टीपासून दुरावलो नाही आहे. पण जे आकर्षण असतं ना संतांच्या ठिकाणचं ते आकर्षणापासून आपण थोडंसं परारमुक्त झाल्यासारखं वाटलं. झालो नाही आपण पण आपल्याला ते वाटतं आणि ते वाटणंच आहे ना ही भ्रांत होते निर्माण. आणि ती वाटणं ही भ्रांत काय करते तर आपल्याला आपल्या अखंडित प्रसन्नता जी असते ना ती घालवते. अखंडित प्रसन्नता ती भ्रांत घालवते का तर आपलं माऊली पुढे म्हणतात ना 9व्या अध्यायात या देहाची बांधवडी न पडीजे सुखादुखाची सागरी न पडीजे आणि सुखे सुखरूप घडीये माझी अंगा. आपण काय करतो ती भ्रांत आपल्या मनामध्ये बिंबवतो आणि ती भ्रांत आपल्या मनामध्ये बिंबवल्याच्या नंतर आपल्या मनामध्ये विषय उत्पन्न होतात. विषय उत्पन्न झाल्याच्या नंतर आपली अखंडित प्रसन्नता निघून जाते. तसं तर बघा गेलं तर याच्या पुढच्या वेळेत माऊली म्हणतात जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू तया शुद्धा तृष्णेचा अडधरू काहीच नाही. आता आपल्याला अमृत मिळालं नाही का? आपल्याला सद्गुरूने अमृतच दिलेलं आहे बरोबर की नाही? आपल्याला अमृत दिलंय जयाचा प्रसवे जयाचा जठरू आणि मग शुद्धा तृष्णेचा अडधरू. मग भूक ताण तरी कशाला राहिली पाहिजे आपल्याला? ती सुद्धा राहिली नाही पाहिजे. तहान भूक सुद्धा आपली हरवून गेलेली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये तहान भूक हरता हरता आपले सगळे विषय वासना ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा संपल्या पाहिजेत. आणि मग ते संपण्यासाठी काय करावं किंवा काय करता येईल तर सद्गुरूने दिलेला बोध किंवा जे नाम आहे त्याच्यावरती आपल्याला एकाग्र राहावं लागेल तरच ती गोष्ट होईल. तर त्याच्यातून काय होतं माऊली पुढच्या ओवीमध्ये म्हणतात तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैचे के आहे. एकदा करत हृदयामध्ये ती गोष्ट बिंबवली तर ती गोष्ट आपल्या हृदयामध्ये बिंबवल्याच्या नंतर आपल्याला दुःख कोणतं राहणार आहे? कोणतंच नाही. आणि तेथे अपैसी बुद्धी राही परमात्मा स्वरूपी. एकदा का आपल्या आयुष्यातलं दुःख वासना विषय सगळं काम क्रोध हे षडविकार निघून गेल्याच्या नंतर बुद्धी ऑटोमॅटिक परमात्मा स्वरूपामध्ये विलीन होते. जसं त्याने दृष्टांत दिलाय बघा की जैसा निर्वातीचा दीपू सर्वतन्यने कंपू तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूप योगयुक्त. तर ते म्हणतात की त्याच्यामध्ये आपण निवाऱ्याच्या याच्यामध्ये दिवा लावला तर तो जसा स्थिर बुद्धीने चालतो स्थिर प्रकाशाने जसा चालतो तसा योगयुक्त पुरुष आहे. ज्ञानी पुरुषाचं वर्णन सांगितलंय ज्याच्या बुद्धीमध्ये तो बोध ठसलेला आहे किंबहुना तो बोध स्वरूप झालेला आहे. तर तो बोध स्वरूप झालेला योगी किंवा तो साधू कधी डळमलत नाही. तो स्थिर बुद्धी स्वरूप म्हणजे तो त्याच्या स्वरूपाच्या बुद्धीच्या ठिकाणी आत्मसात होऊन राहतो किंवा तो परब्रह्म तत्व होऊन राहतो. तो विषयांमध्ये सुद्धा जात नाही किंवा बघा तो राहतो जनामध्ये राहतो परंतु जनासारखं राहत नाही. जसं की बघा पाण्याची लाट
ही पाण्यावर येते, परंतु ती लाट आपण समजतो त्याला आकाराला समजतो. म्हणजे बघा, जो आकार आहे ना त्याला आपण आकार समजतो, हाच विकार आहे. जो आकार आहे ना त्याला आपण आकार समजतो, हाच विकार आहे. पाणी आणि पाण्याची लाट वेगळं आहे का? नाही, पाणी आणि पाण्याची लाट एकच आहे, पण त्या आलेल्या लाटाला आपण आकार समजतो म्हणून आपल्याला लाट दिसते, आणि हाच भ्रम आहे. आणि हा भ्रम घालवण्यासाठी काय करायचं तर माऊली म्हणतात, तद्विद्या प्रणिपातेन परिप्रश्नेने सेवा, या ताईने आता घेतला श्लोक. आता ते ज्ञान पैगाबरवे जरी मनी आधी आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेशी. मग ते संतांना भजत असताना त्याने आम्हाला दिलेलं जे ज्ञान आहे त्याच्या वरच्या जर ओव्या बघितल्या आपण, देख परमात्मा सुख निधान साधावया योगी जन जन न देखती अंजन उन्मय श्रेत्री, ते धावत या कर्माची लाणी नैष्कर्मे बुधाची खाणे, भुकेली या सदनी धनी साधनांची. तिथं मनाचा प्रवृत्ती पांगुल झाणे, तर्काची दिठी गेली आणि इंद्रिय विषय विसरली, विषय संकुचित मनाचे मनपण गेले, बोलाचे बोलपण ठेले, जया माझे सापडले, ज्ञेय दिसे ते ज्ञान पैगाबरवे. आता ओव्यांचा अर्थ सांगायची गरज नाही, तुम्ही सगळे चतुर आहात. त्यातले चतुर म्हणण्यापेक्षा काय त्याला म्हणतात आपण, तो पक्षी कोणता आहे? चकोर नाही, जो दुधाचं दूध वेगळं करतो, राजहंस. तसे राजहंस आहेत सगळे, त्याच्यामुळे ते सांगायची काही गरज नाहीये. तुम्हाला ओव्या सांगितल्या तरी तुम्ही त्यातून घेऊन जाणार. आणि म्हणून मी म्हटलो, अपराधाचा केलो तुका म्हणे तुमचे बोलो, का अपराधाचे केलो? किंवा तो अभंग आहे ना, पतित पतित मी त्रिवार पतित, किंवा त्याच्यामध्ये दुसरं चरण आहे त्याचं, पतित पतित मी त्रिवार पतित, किंवा त्याच्यामध्ये म्हटले नाही चित्तशुद्धी, तिसरं चरण आहे, परी पायापाशी स्थिर बुद्धी. पायापाशी का? आमच्याकडून नाही तेवढं झालेलं, माझ्याकडनं मी म्हणतो माझ्याकडून तेवढं नाही झालेलं, पण तुम्ही ते करून घेतलंय आणि म्हणून तुम्ही इथं बोलवताय आम्हाला. आता बोलवताय म्हणण्यापेक्षा आमच्या मुखातून जे शब्द निघतायत हे ते ज्ञानाची पावर आहे, संतांची कृपा आहे म्हणून बोलतोय. वास्तविक संत जर बघायला गेलं तर माऊलीने त्यांचं वर्णन केलेलं आहे की ते म्हणतात की ते ज्ञानाचे चालते बिंब, तयाचे अवयव सुखाचे कोंब, हे माणूसपणाची भांब लौकिक बाबू. ते जगामध्ये वावरत असताना आपल्यासारखे सामान्य दिसतील, पण ते तसे नाही आहेत. दिसती जनेवने प्रत्यक्ष लोचनी, आणि एका जनार्दनी हरी ओळखिले, बरोबर की नाही? पण कसं होतं, ओळखणं एक वर्म आहे, ते ओळखणं वेगळं आहे, आणि ज्याला वर्म माहिती पडले ते ओळखणं वेगळं आहे. आता आपण म्हणतो बघा, राम राम ओळखीच्याला की बिगर ओळखीच्याला, याच्यात पण दोन टप्पे आहेत. आता माऊलींना मी ओळखतोय म्हणून मी त्यांना जय हरी करेल किंवा त्यांना रामराम करेल, हे माझं त्यांचं ओळखीचं झालं. आणि ज्या दिवशी साधूने आपल्याला बोध दिलाय त्या बोधाच्या एका रेषेमध्ये आपण आलो, एका मालेच्या मण्यांमध्ये आपण सगळे आलो, आणि ते ओळखणं कोणतं आहे? ते ओळखणं वेगळं आहे, आणि तो रामराम वेगळा आहे. आपला जगामध्ये वावरत असताना आपण तो रामराम करतोय तो वेगळा आहे, आणि आपल्या साधकांमध्ये आपण जो रामराम करतोय तो आपला वेगळा आहे, बरोबर का नाही? कारण आपल्याला ही स्थिती अनुभवत असताना आपल्या महात्म्यांमध्ये आपण गेल्याच्या नंतर कळतं, देखे अखंडित प्रसन्नता अतिजेत चित्ता, तिथं रिगणे नाही समजता संसार दुःख. संसारात दुःख आहे निश्चित आहे, पण आपण समजतोय तो संसार नाहीये. माऊलीने 15व्या अध्यायात सांगितलं, अगा उपजणे आणि निमणे हे साचची का मानणे, तो जीवलोक मी म्हणे संसारवन. जन्माला येणं आणि मरण याचं नाव संसार सांगितले साधू संतांनी, आणि तो संसार संपवण्यासाठी किंवा तुकोबाराय म्हणतात, किती वेळा जन्म यावे किती व्हावे भजित, म्हणून जीव भेला आणि शरण गेला विठोबाशी. किती वेळा जन्माला यायचं आणि किती वेळा मरायचंय. म्हणून पुन्हा नामदेवरायांना म्हणावं लागलं, शेवटची पाली एक मनुष्य जन्म आणि चुकली या वर्म फेरा पडे, आहे की नाही? याची जन्मी ओळखी करा आत्माराम आणि संसार संभ्रम भोगू नका. आता असं होतंय, मी माझं सांगतो, ती गोष्ट कळाली आपल्याला, पण ती दृढ होत नाही. आपल्याला कळलं ना ब्रह्म काय. आता बाबांनी आपल्याला बघा ज्ञानेश्वरी सांगितली, एकनाथी भागवत सांगितलं, पुन्हा चांगदेव पासष्टी सांगितली, अमृतानुभव सांगितलाय, पुन्हा आपला विवेक चुडामणी सांगितलाय. विवेक चुडामणीचा पूर्ण ग्रंथाचं सार अर्ध्या श्लोकामध्येच सांगितलेलं आहे आद्य गुरु शंकराचार्यांनी. ते म्हणतात की ब्रह्मसत्य आणि जगत मिथ्या, जीव ब्रह्मेह ना परह, एक श्लोक सांगितला, आणि त्या अर्ध्या श्लोकामध्ये सांगितलेलं की काय जगत आणि ब्रह्म काय, याचा संबंध काय, जगत कोणाला म्हटलेलं आहे, ब्रह्म कोणाला म्हटलेलं आहे. बघा त्याच्यात पण दोन टूक सांगितलेले आहेत की ब्रह्मसत्य आणि जगत मिथ्या. आता जगत मिथ्या आहे का नाना? जगत मिथ्या आहे का? जगत मिथ्या नाही ना. आपण ज्यावेळेस हे म्हणतो ना की विवेक ह्याला म्हटलं जातं, वैराग्य त्याला म्हटलं जातं, ज्ञान त्याला म्हटलं जातं, तर नानांनीच एक वाक्य म्हटलं होतं की हे सगळं एकाच
तुका म्हणे एका देहाचे अवयव, तसं एकाच वस्तूला ती नावं ठेवलेली आहेत. तसं जगत मिथ्या आहे का? जगत मिथ्या नाही ना. मग जगत मिथ्या आहे असं जर आपण म्हटलं तर विठ्ठल जलीस्थली भरला रीता ठाव नाही उरला, मग हे काय? हे काय? किंवा अजून एक माऊलींची ओवी येते, तिथे माऊली म्हणतात की ते एक वाचून काही भिन्न भिन्न आन नाही आणि सोहम मोदी त्याचे ठाई अनन्य होय. बरोबर का नाही? त्याच्याशिवाय दुसरी जागा नाही. किंवा माऊली म्हणतात 9व्या अध्यायात, एरवी मी नसे ऐसा कोण ठाव असे परी प्राणी यांचे दैव कसे जे न देखती माते. बरोबर का नाही? मग जगत मिथ्या आहे का? नाही, जगत मिथ्या नाहीये. पण ती भूमिका दृढ होण्यासाठी त्यांना ते म्हणावं लागलेलं आहे. जोपर्यंत तिथं पोहोचत नाही तोपर्यंत म्हणावंच लागणार आपल्याला की जगत मिथ्याच आहे. जोपर्यंत जगताचं मिथ्यत्व आपल्याला समजत नाही तोपर्यंत ब्रह्मचं सत्यत्व आपल्याला पटणार नाही. डायरेक्ट जर आपल्याला सांगितलं तुम्ही ब्रह्म आहात तर आपल्याला ते पटल किंवा तिथपर्यंत होऊ का? आपण नाही हो. किंवा आपल्या आत्तापर्यंतच्या श्रवणातून एक गोष्ट अनुभवाला आली तर सांगायचं तर माऊलींचा आधार घ्यायचा तर माऊली 18व्या अध्यायामध्ये म्हणतात की एकांताची पडिता गाठी ब्रह्मत्वाशी एकांताची गाठी ब्रह्मत्वाशी पडिली मिठी आणि मी तूपणाशी देठी विरोणी केली. आहे का नाही? आता आपल्याकडे राहिलं का मी तू पण? नाही. आपल्याकडे बघितल्यावर कळतं एका अखंडित प्रसन्नता, आपल्याकडे बघितल्यावर कळतं. पण बाकीच्या ठिकाणी आपल्याला ती गोष्ट अनुभवायला भेटत नाही. हे संतांचा उपकार आहेत आपल्यावरती. संत आपल्याला दिसत नाहीत किंवा दाखवून देत नाहीत किंवा ते असे स्वतःला म्हणणारही नाहीत की मी संत आहेत. तो कैवल्याच्या अधिकारी मोक्षाची सोडी गांधीकरी की जलाची परी तलवटी रेखे. तशा पद्धतीने संत त्या स्थितीने चालतात. माऊली पुन्हा म्हणतात 14व्या अध्यायापासून की संत काय करतात? संत काय करतात? अहितापासून कडे ती हित देऊन वाढवेती आणि नाही श्रुती परती माऊली या जगा. संत असे आहेत, ते दाखवून देत नाहीत की आपल्याला म्हणत नाहीत की तुम्ही तसेत आणि आम्ही तसेत. तुका म्हणे गंगा सागर संगमी आणि अवघ्या उर्मी झाल्या एकमय. जसं गंगा समुद्राला गेल्याच्या नंतर एकमय होतात तसं संतांच्या ठिकाणी आपण गेल्याच्या नंतर एकरूप होऊन जातो. किंवा याच्या शास्त्राच्या बद्दल माऊलीने म्हटले की आगवेची शास्त्र अविद्या विनाशाशी पात्र आणि वाचून न होती स्वतंत्र आत्मबोधे. हे माऊलींचं ज्ञान आहे, हे संतांचं ज्ञान आहे. आणि ते ज्ञान आपल्याला प्राप्त झाल्याच्या नंतर म्हणून माऊलींनी पुढे म्हटले ना, ते ज्ञान पैगा बरव्याच्या नंतर पुन्हा म्हटले ते संत काय आहेत तर माऊली म्हणतात ते ज्ञानाचा कुरठा, ते तर सेवा हा दारवंटा. ते ज्ञानाचं कुरट आहेत, भांडार आहेत, पण ते प्राप्त जर करायचं असेल तर सेवा हा दारवंटा आणि तो स्वाधीन करी सुबटा उल्लंघुनी. पुन्हा कसं करायचं ते पण म्हटले ते तरी तनु मनो जीवे चरणासी लागावे आणि अगरवत्त करावे दास्य सकळ. आता तुम्हाला सगळ्यांना हे ओव्या पाठ आहेत. मी फक्त माझा पेपर चेक करतो कारण माझ्याकडे वेळ तुम्ही भरपूर दिलाय, त्याच्यामुळं मी त्याला स्पर्श करून पुढे जातो. आपला काय वेळ भागवायचे. आता तुम्हाला ही गोष्ट माहीत नाही का? असं आहे का? माहिती आहे सगळ्यांना. फक्त आपला पेपर चेक करायचा आहे म्हणून आपल्याला प्रत्येकाच्यावर राज्य येते आणि आपल्या इथे येऊन बसायचं आहे. आपल्याला वेगळं काय सांगायचं? अष्टसात्विक भाव म्हणजे काय आपल्याला माहीत नाहीत? सगळ्यांना माहिती आहेत. माहीत नाहीत का? ज्ञान म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे. आपण ज्ञानाचे सूर्य आहोत त्याचा. मग माऊली म्हणतात जर आपण सूर्य आहोत ना तर ते म्हणतात जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जायचा जठरू तर या शुद्धा तृष्णेचा आड धरू काहीच नाही. बरोबर का नाही? कारण आपण अमृत सेवन केलंय, अमृत सेवन केलंय किंवा आपण आता सुद्धा करतोय. आपण अमृत सेवन करतोय पण आपण त्याला अमृत समजत नाही. हा भ्रम आहे आपला. ज्या दिवशी आपला हा भ्रम निघून गेला त्या दिवशी आपण अमृतमय झाल्याशिवाय राहू शकत नाही. हे का नाही? मग जायचं प्रसवे जायचा जठरू, मग आपल्याकडनं ती गोष्ट प्राप्त होणार आहे किंवा आताही होते. फक्त आपण त्याच्यावरती दृढ नाही. म्हणून दृढ झाला की ती गोष्ट आहेच आहे. बघा ना त्याच्यामध्ये माऊली म्हणतात 15व्या अध्यायामध्ये तैसे मजसी एकवट जे ज्ञानी होती चोकट तर या पुनरावृत्तीची वाट मोडली का मोडली? हे कोणासाठी म्हटलंय? ज्यांनी हे सेवन केलंय त्यांनी. ऐसे ज्याने हे ज्ञानी जे होती चोकट त्या पुनरावृत्तीची वाट ज्याने ते प्राप्त केलंय त्याच्यासाठी मोडले. मग जगतासाठी मोडलं का? जगतासाठी मोडली का? जगतासाठी म्हणजे ज्यांना जे प्राप्त नाही झालं, ते ज्ञान नाही कळालं, स्वरूपाची ओळख नाही कळाली, त्यांच्यासाठी ती गोष्ट त्यांना ती म्हणू शकतील का? तसं त्यांना नाही होऊ शकत. त्या पुनरावृत्तीची वाट मोडली कुठं? नाही ना मोडली. जोपर्यंत होत नाही. बघा आपल्यामध्ये सुद्धा असं आहे की ज्याला कळालंय ना त्याची सुद्धा एखाद्या वेळेस मोडणार नाही का? जर तो त्या बोधावरती असेल तरच, आणि बोधावर नसेल तर मग पुन्हा आहे ना 84 लक्ष येऊन फिरायचंच आहे आपल्याला. म्हणून तर बोधावर राहायचंय. म्हणून तर देखे अखंडित प्रसन्नता त्याच्यासाठी आहे. ते अतिजेत चित्ता आणि मग रेगरे नाही समजता संसार दुःखा.
त्याच्यासाठी जोपर्यंत तो बोधावर नाही तोपर्यंत, आणि बोधावर आहे तोपर्यंत त्याला काहीच नाही, त्याला कोणतंच कर्म नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून यदी पाप पुण्य अंग, हे म्हणणं सोपं आहे. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, हे म्हणणं सोपं आहे. पण अग्निरूप झालोय आणि तसं वावरत असताना आपण जगातात वावरतोय का? मी तरी नाही वावरत, मला नाही वाटत. मी फक्त इथून बोलतोय, मला नाही वाटत. मला कळालं ना मी ब्रह्म आहे, मला साधूने दिलंय कळून, मला बोध झाला त्या गोष्टीचा की आपण ब्रह्म आहोत, आपण देह नाही आहोत. किंबहुना आपल्या सकट जगतात वावरतं हे सगळं जगत ब्रह्म आहे हे कळालं ना. पण आपण वावरत असताना तेवढी वृत्ती होत नाही, आणि वृत्ती करण्यासाठी सत्संग आहेत. म्हणून पळापळी आपली ती ठसवण्यासाठी आपल्याला पळापळी करायची, त्या वृत्तीवरती एकरूप राहण्यासाठी आपल्याला सत्संग करायचे आहेत. नाहीतरी माऊली म्हटलेत की 9व्या अध्यायामध्ये पहिल्याच ओवीमध्ये म्हटले, तरी अवधान एक वेळ दिजे, एकदाच ऐकायला सांगितलंय, बरोबर का नाही? मग सर्व सुखाशी पात्र व्हायचे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का? प्रतिज्ञेवर शिवाय बोलले, पण एकदाच बोलायला सांगितलंय, जास्त वेळ नाही. जास्त वेळ सांगितलंय का आपल्याला? मग आपण एकदा नाही का ऐकलं? सगळ्यांनी ऐकलंय. एकदा नाही मी म्हणेल, आपण 9 वर्ष ज्ञानेश्वरी ऐकले, 9 वर्ष. आणि ज्यांनी 9 वर्ष नाही ऐकली त्यांना युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा भेटलेली आहे. मग तरी सुद्धा आपला दृढ निश्चय होतोय का? माझा तरी नाही झाला अजून. आपण म्हणतोय बघा, सालुंकी मंजुला बोलत असे वाणी आणि शिकविता धनी वेगळाची, आपण म्हणतोय. म्हणजे माझं मी सांगतो, मी कीर्तनाच्या शेवटला म्हणतो, किंबहुना तुमचे केले कीर्तन सिद्धी केले, येथे जे उरले माझे पायिकपण, हे म्हणायला सोपं वाटतं. पण वास्तविक त्या प्रमाणांचा विचार केला तर आपल्याला तसं वाटत नाही, आपण तसं नाही आहोत. किंवा सालुंकी मंजुला बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाची, हे आपण म्हणतोय, पण वास्तविक तसं नाही वाटत. कारण प्रवचन कीर्तन संपल्यावर मी प्रत्येकाला विचारतो, कसं झालं प्रवचन? हा आपल्याकडं बोध असताना सुद्धा आपली ही कंडिशन आहे. मग आपण बाकीचं माप लागून काय भेटायचं आपल्याला? मी माझं सांगतोय, काहीच नाही मिळू शकत. कारण माझ्याकडे बोध आहे ना, मला बोधावरती कळलं ना ती गोष्ट. मग आता कसं झालं की एक प्रकारे आपण म्हणतो की करविली तैशी केली कटकट, वाकडी का नीट देव जाणे. कशी केली ते मला नाही माहिती, ते देव जाणे. मग तरी सुद्धा आपण विचारतो का नाही कसं झालं? बरं जाऊ दे, आता तुमची ती एक भूमिका स्वीकारा की कसं झालं आपण, म्हणून आपण ती भूमिका स्वीकारतोय. पण तो विचारणारा कोणाला विचारतोय? तो विचारणारा कोणाला विचारतोय? देवालाच विचारतोय ना, दुसरं कुठं कोणाला विचारतोय? आता वाकडी का नीट देव जाणे, मग त्यालाच विचारणार ना, देव जाणे. मग तुम्ही आम्ही एकमेकांना आपण एकमेकांना समजतोय तसं म्हणून. तसं तर भक्तीचं वर्म सांगत असताना, अद्वैत सिद्धांत सांगताना तेच सांगितलंय ना, ओ का तरंगू लहानू पर सिंधुसी नो हे भिन्नू तैसा ईश्वरू आणू मी नो हेची गा. हा, तसा ईश्वर आणि मी वेगळा नाहीच आहे. मग तो कोणाला विचारतोय? देवालाच विचारतोय की नाही? फक्त आपल्या मनामध्ये तो भाव करायचा आहे, एवढंच आपण दृढ केलं की आपल्याला ती गोष्ट प्राप्त होतेच. तसं तर माऊलीने म्हटलं की ते ज्ञान म्हणजे नक्की कोणतं ज्ञान आहे, ज्याच्या ज्ञानातून ती प्रसन्नता प्राप्त होईल. तर ते माऊली म्हणतात ना की ते किर अनाम आजाती अविद्या वर्गाची राहती, माझी ओळखवाया श्रुती गुण केली. किंवा त्याच्या पुढची ओवी सांगितली की कष्टले संसारसीने देऊ येती गाराने. त्याच्या पुढं हा त्या ओ दे नामे जेने, किंवा हा तो संकेत हा, किंवा उपजल्या बालकाशी नाम नाही त्यापाशी ठेविले नावाशी ओ देत उठी, किंवा अद्वैत तत्व तो भेटावा, ब्रह्माचा आबोला पिटावा, अद्वैत तत्व तो भेटावा, हा मंत्र कवनो देखीला वेदे बापा. हा मंत्र काढून दिला कुठल्या शास्त्रांचं? बघा, ज्ञानेश्वरी सांगते किंवा आद्यगुरु शंकराचार्य सांगतात. किंवा पुन्हा आपण या गोष्टींचा जर विचार केला, सकळ ग्रंथांचा किंवा शास्त्रांचा पूर्ण विचार केला, तर शास्त्र तुम्हाला 4 वेदवाक्यच सांगते. 4ही वेदाने 4 वेदवाक्यांची उकळ करून दिलेली आहे. आणि आपल्याला सगळ्यांना सद्गुरूंनी तेच वाक्य करून दिलेलं आहे ना, महावाक्याचाच उपदेश केला आहे. जोपर्यंत महावाक्याचा उपदेश होत नाही तोपर्यंत भ्रांती जाऊ शकत नाही. तोपर्यंत आपण करू लयच लय, आपलं पुण्य वाढेल त्याच्यातनं, पण भ्रांती जाऊ शकत नाही. भ्रांती घालवण्यासाठी तत्वमसी महावाक्यच आपल्याला उपदेशक व्हावं लागेल, किंवा त्याचा उपदेश आपल्याला व्हावं लागेल. तत्वमसी महावाक्याचा ज्या दिवशी उपदेश होईल ना, त्याच दिवशी सद्गुरू आपल्याला सांगतात तत्वम असी, ते तत्व तूच आहेस. जोपर्यंत ह्या तत्वाचा किंवा अयम ब्रह्म किंवा प्रज्ञानम ब्रह्म या तत्वाचा जोपर्यंत उपदेश होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची ओळख होणार नाही. किंवा हे म्हणणं सोपं आहे बघा, असे बरेचशा वक्त्यांच्या मुखातनं हे वाक्य आपल्याला ऐकायला मिळतं की प्रज्ञानम ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म किंवा तत्वमसी, ही महावाक्य आपल्याला ऐकायला मिळतात ना, मिळतात. पण ती महावाक्य ऐकायला मिळून सुद्धा ती महावाक्य आपल्याला कळतायत कुठं? कळतात का? नाही कळत ना. आणि ज्या दिवशी कळायला आपण जाऊ ना ते वाक्य, त्या दिवशी तो व्यक्ती तीच गोष्ट होऊन जातो. ज्या दिवशी कळायला जातो ना तेव्हा ती गोष्ट तीच होऊन जातो. म्हणजे तिथं दोनपणा राहत नाही. दोनपणा राहतो कधी? जोपर्यंत आपल्याकडं
आविर्भाव आहे त्या गोष्टीचा, तोपर्यंत ज्या दिवशी आपला आविर्भाव निघून जाईल त्या दिवशी तो पूर्ण. म्हणून माऊलीने म्हटलं की जो युक्तिपंथे पारता जडे मोक्ष पर्वत तो महासुखाचे निमाता वैला निघे. जर युक्ती वापरली, साधू संतांनी दिलेली युक्ती आहे, म्हणून तुकोबाराय म्हटले की तुका म्हणे नेनो युक्तीची या फरी खोली आणि म्हणून ठेवली पाही डोली. का तर एका ठिकाणी म्हटलं की शरण शरण हनुमंता काय तुझा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. भक्तीची वाट काय आहे तर ही वाट आहे भक्तीची. साधू संतांनी आखून दिलेला जो मार्ग आहे ना त्या मार्गाने आपल्याला जाता आलं पाहिजे. त्या मार्गाने ज्या दिवशी आपल्याकडं जाऊ आपण त्या दिवशी अज्ञान ग्रंथींचं छेदन आपण करू, तोपर्यंत होणार नाही. आणि जोपर्यंत आपल्या अज्ञान ग्रंथीचं छेदन होत नाही तोपर्यंत अखंडित प्रसन्नता आपण उपभोगू शकत नाही. अखंडित प्रसन्नता उपभोगण्यासाठी साधू संतांचा उपदेशच आपल्याला झाला पाहिजे, त्यावेळेसच आपल्याला संसारातलं दुःख आपलं जाईल. आता संसाराच्या दुःखामध्ये दोन टप्पे आहेत त्याच्यामध्ये. ते म्हणतात की दुःख बांधवडी आहे हा संसार आणि सुखाचा विचार नाही कोठे. आता दुःख बांधवडी संसार आहे, त्यात सुखाचा विचार सुद्धा नाही. मग आपल्याला त्याच्यामध्ये सुख सापडेल का? सापडूच शकत नाही. कारण सुख सापडत नाही त्याचं कारण एवढंच आहे की आपण त्या संसाराला संसार वेगळ्या पद्धतीने समजलाय. म्हणून जसं माऊलीने 15व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन केलंय ना, तो संसार आपण नाही समजत, आपण जो करतोय तो समजतोय, म्हणून आपल्याला दुःख प्राप्त होते. ज्या दिवशी तो संसार आपण प्राप्त करू त्या दिवशी आपल्याला मग माऊलींच्या या प्रमाणाला आपण म्हणू शकतो अवघाचे संसार सुखाचा करीना आनंदे भरीन तिन्ही लोकी. आता मला सांगा, हा दुःखमुळे संसार, त्याच्यात विचार सुद्धा नाही सुखाचा, आणि माऊली म्हणतात की मी अवघाची संसार सुखाचा करीन. कशाच्या बळावरती? कशाच्या बळावरती? या ज्ञानाच्याच ना, या ज्ञानाच्याच बलावर ते म्हटले. पण माऊलींनी जो संसार सांगितलाय तो आपल्याला पहिला स्वीकारावा लागेल. तो स्वीकारल्याच्या नंतर मग आपला संसार सुखाचा होईल किंवा धन्य पुण्य रूप झाला हा संसार. देव आणि भक्त तुझ्या नाही विचार, ही भूमिका आपल्याला प्राप्त होईल. तसं ते म्हणतात की पुढे तसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैचे के आहे. बघा, दुःख आपल्याला प्रत्येकाला दुःख आहे का नाही? आहे ना, प्रत्येकाला दुःख आहे. आपण नाही, आपण देहाचं ममत्व घेतलंय म्हणून दुःख आपल्याला प्राप्त होत आहे. देहाचं ममत्व आपण सोडलं की दुःख आपल्याला होत नाही. आपण देहासकट ब्रह्म झालो की देहासकट ब्रह्म झाल्याच्या नंतर आपलं दुःख कोणतं होईल? दुःख होईल का? नाही, दुःखही नाही होणार. दुःख सुद्धा ब्रह्मस्वरूप होऊन जाईल त्या दिवशी. ज्या दिवशी आपण बोधाच्या दृष्टीने पूर्ण दृढ होऊन जाऊ ना त्या दिवशी आपल्याला दुःख सुद्धा स्पर्श करू शकत नाही. दुःख सुद्धा आपल्याला ब्रह्मस्वरूपच वाटेल. आणि प्रत्येक आपल्या काही लोकांचा असा अनुभव सुद्धा आहे की मी हॉस्पिटलमध्ये असताना किंवा मी अनेक प्रसंगात असताना सुद्धा मला नामांनी तारले, मी बोधाने मला तारले, मला तिथपर्यंत सद्गुरु कृपेने घेऊन गेलेले आहेत. बोध घेऊन गेला, निश्चित आपल्याला घेऊन गेलेला आहे. पण ज्यावेळेस आपण सगळं सोडून देतो ना, बघा मला महाभारतात आणि रामायणात जायचं नाही. जोपर्यंत द्रौपदी वस्त्र धरून होती तोपर्यंत देव आला का? नाही. ज्या दिवशी वस्त्र सोडून दिलं त्या दिवशी देव वस्त्र बनून आला. बरोबर का नाही? तसं साधूचा बोध आहे ना, जोपर्यंत आपण संकटात आहोत ना तोपर्यंत आपली परीक्षा साधू घेत असतो किंवा तो बोध आपली परीक्षा घेत असतो. आणि ज्या दिवशी आपण सगळं सोडून देतो ना त्या दिवशी बोधच आपला तो उपचार बनतो. मग बोधाने आपल्याला तिथपर्यंत पोहोचवलं म्हणजे काय? बोधाने किंवा सद्गुरूंनी आपलं काही वेगळं उचललं आणि तिकडं नेऊन ठेवलं का? नाही ना. आपलं फक्त अज्ञान घालवलं आणि आपल्याला वस्तुतः आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून दिली, बाकी काहीच नाही. आपल्यात काय वेगळा माऊलींच्या ह्याच्यानी जर पाहिलं तर माऊली म्हणतात की मोठके गुरुमुखे उदेजत हृदय स्वयंभूचे असे आणि प्रत्यक्ष भाव लागे अपैसया. आता माऊली ते हे म्हणतात की मोठके म्हणजे पहिलंच आहे. आणि अजून एक ओवी सांगितली की देख मनुष्य जात सकळ स्वभावताचं भजनशील आणि झाले असे केवळ माझे ठाई. पहिलंच आहे ना, तो का वेगळं आहे? नाही ना. आपण हा अभंग म्हणताना असंच म्हणतो ना, हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. प्राप्ताची प्राप्ती करतो का आपण की जे प्राप्त नाही त्याची प्राप्ती करतो? प्राप्त आहे त्याचीच प्राप्ती करतोय ना आपण, वेगळं काय करतोय? आपल्याला म्हणून ती ओवी सांगितले मोठके गुरुमुखे उदेजत आणि हृदय स्वयंभूचे असे आणि प्रत्यक्ष भाव लागे अपैसया. सद्गुरूंनी फक्त आपली भ्रांती घालवलेली की तू देह नसून तू आत्मा आहेस, बस एवढे. तू ब्रह्म आहेस याची ओळख करून दिलेली आहे. म्हणून माऊलीने म्हटले की आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. कोण आहोत आपण? तर आपण ब्रह्म ही एवढी ओळख आपल्याला करून दिली सद्गुरूंनी. बाकी काय करून दिलं का? नाही. बाकी आपणच केलंय. आपणच केलंय का? नाही. सद्गुरू म्हणून माऊली 10व्या अध्यायात पुन्हा म्हटलेत, मला असं वाटतंय त्या सद्गुरू तारू पुढे अनुभवाचे कासे गाडे आणि आत्मा अनुभव तरंडे आखळले. का तर ते साधक नंतर काय करतात? सद्गुरूंच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर माऊली म्हणतात की
ते मेघाची परी गरजती, ते गुरु शिष्यांच्या एकांती. काय होतं तिथं तर माऊली म्हणतात ते गुरु शिष्यांच्या एकांती जे अक्षर एकच जी वदंती ते मेघाची या परी गरजती सैंद. कसं जसं मेघ पाऊस जसा वर्षाव करतो तशा पद्धतीने ते साधक गर्जना करतात. कसली गर्जना करतात? आता आपण पण गर्जना करतो ना, मी ब्रह्म आहे म्हणून, करतो का नाही? मी स्वतः माझं सांगतोय, आपण पण म्हणतो ना मी नामधारक आहे, मी ब्रह्म आहे, ही गर्जना आपण करतोयच ना, करतोय की नाही? मग ती गर्जना तीच तर करायची आहे आपल्याला. मला एकाने प्रश्न केला होता म्हणाला की ते म्हणतात की ही ओवी अशी सांगते की जे गुरु शिष्यांच्या एकादी जे अक्षर एकची वदंती ते मेघाची परी गरजती सेद. मग ती काय गर्जना करतात? मग हे कसं तुकोबारांनी म्हटलं की हाकारोनी सांगे तुकाने नाम घेता राहू नका, हे काय? ही पण गरजनाच आहे ना. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐता आला घर पुसणे. पण आपण म्हणतो देव न लगे, देव न लगे, आहे का नाही? आता प्रमाण सगळी तुम्हाला पाठच आहेत. ही माझी परीक्षा आहे म्हणून बोलतोय. आता बघा वास्तविक तसं पाहायला गेलं तर संतांचं उपकार आपण आहे ना शब्दात नाही आपण वर्णन करू शकत त्यांचं. त्या दिवशी डॉक्टर बोललेत नाही का कीर्तनामध्ये, संतांचं किंवा सद्गुरूंचं वर्णन करायचं असेल तर मौनाने मिठी घातलेलीच बरी. त्याच्या पलीकडं आपण काहीच नाही. शब्द आपण तिथं माप लावू शकतो, शब्दाने आहे ना माप लावू शकतो. मापाने काय होतं, माप त्यांना संकुचितपणा एखाद्या वेळेस येऊ शकतो, शब्दाने सुद्धा एखाद्या वेळेस संकुचितपणा येऊ शकतो. आणि शब्द आपल्याला कुठपर्यंत घेऊन जातोय बघा. आपल्याला बोध दिलाय, अनुग्रह दिलाय ना, तो अनुग्रहाचा शब्द आपल्याला कुठपर्यंत घेऊन जातोय. तुम्हाला ब्रह्म आहे ही गोष्ट कळेपर्यंत, आणि एकदा ब्रह्म ही गोष्ट कळल्याच्या नंतर शब्द सुद्धा विरून जातोय, शब्द सुद्धा तिथे संपून जातोय. आणि जी अद्वैत ब्रह्मस्थिती आहे, अभेद जी ब्रह्मस्थिती आहे, ती स्थिती आपल्याला अनुभवला येते. पण शब्द संपल्याच्या नंतरच, तोपर्यंत नाही. मला सांगा, एक भूमिका आहे बघा त्याच्यामधली की मी देहास्मी घालवण्यासाठी अहम ब्रह्मास्मी आपण घेतोय, अहम देहास्मी घालवण्यासाठी अहम ब्रह्मास्मी आपण घेतोय. आणि अहम ब्रह्मास्मी माऊली म्हणतात तिथे की अहम ब्रह्मास्मी आणि एक वेळ पडता का नाही, अविद्या निद्रा जाय पुरवणे तक्षणी जागिनला. त्या क्षणाला जागल्यानंतर आपल्याला पुन्हा त्या स्थितीवर राहत असताना चिंतन करायची गरज आहे की नाही? काय चिंतन करायची गरज आहे की नाही? तक्षणी जागिनला तुम्हाला त्याच दिवशी जागा केला की नाही? मग पुन्हा गरज आहे की नाही? तसं जर बघायला गेलं ना तर त्या क्षणाला जर आपला निश्चय झाला, म्हणून माऊली म्हटले बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मी भावे आपण आपण आणि ब्रह्मनिष्ठ राखे पूर्ण तत्परायण हरनिशी. जर निश्चय झाला आपल्याला तर आपल्याला त्याची चिंतन करायची सुद्धा गरज नाही. मग जे जे भेटे भूत ते माने जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. पण ती भूमिका येण्यासाठी आपल्याला चिंतन करायचंय. वास्तविक अर्जुनाला बोध करत असताना दुसऱ्या अध्यायातच गीता संपलेली आहे की नाही? दुसऱ्या अध्यायातच सांगितलं की उपजेते नाशे नाशिले ते पुनरुपी दिशे एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशी. हा बोध दुसराच अध्यायात सांगितला. किंवा तैसे तैसे जीर्ण वस्त्र सांडेचे जे नूतन वेळेचे मग चैतन्य देहांत नाते स्वीकार ते चैतन्य नाते, तिथंच बोध केलेला आहे. दुसऱ्याच अध्यायामध्ये गीता सांगितलेली आहे. पण त्या गीतेचा किंवा त्या बोधाचा विस्तार करण्यासाठी पुन्हा 18 अध्याय. हे तुम्हा आम्हाला कळावे म्हणून. वास्तविक माझी योग्यता नाही म्हणून मला ते पुन्हा पुन्हा वाचावं लागतं की मला समजत नाही म्हणून, आहे का नाही? समजत नाही म्हणून. माऊली पहिल्या अध्यायातच सद्गुरूंचं वर्णन करत असताना म्हणतात की मज हृदय सद्गुरू त्याने तारुला हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. पण ते पुढे म्हणतात की त्या 4 ओव्या सांगितल्यात ना का चिंतामणी आली हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. त्याच्या पुढं जैसे डोला अंजन पिठे त्या दृष्टीशी पाटापुटे आणि मग वास पाहे तेथे प्रगटे महानिधी. त्याच्या पुढच्या 25व्या ओळीमध्ये सांगतात म्हणून जाणतेने गुरु भजीजे तेने कृत्य कार्य होईजे तैसे मूल सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषिती. म्हणून जाणायचंय आपल्याला, म्हणून जाणत्याने गुरु भजायचे. नेमत्यांचं नाही सांगितलं, नेमत्यांचं सुकाळे जाणत्याने स्वीकारायची ती गोष्ट. का? जर बोध झाला ना, अनुग्रह सुद्धा आपल्या सबसिडी आहे. आणि बोध आहे ना, बोध आपल्याला स्वतः ती गोष्ट आकलन करायची. पण स्वतः आकलन करत असताना तिथं खरी परीक्षा आहे, तिथं खरी आपल्याला सद्गुरूंची गरज आहे. बोधावर दृढ राहण्यासाठीच खरी सद्गुरूंची आपल्याला गरज आहे. वास्तविक हे सांगणं सुद्धा माझ्या अल्पमती ठरेल, कारण तुम्ही त्याच्या पलीकडे आहेत सगळे. तुम्ही त्या ब्रह्मस्थितीमध्ये निसीम आहात आणि त्याच्यामध्ये हे चिंतन सांगणं सुद्धा एक अल्पमतीच झाली. वास्तविक बोधाच्या ठिकाणीच्या गेल्याच्या नंतर मग असा प्रश्न होतो की हे सांगत असताना सुद्धा ती भूमिका आपण जर स्वीकारायला गेलो तर तिथं बोलणे सुद्धा उरत नाही. तिथे बोलणं सुद्धा निर्विकल्प जी स्थिती आहे
तिथं जर कारण माऊलीने म्हटले की तो बोध झाल्याच्या नंतर तैसे भूत जात माझे ठाई, कल्पीचे जरी आभासे काही, आणि निर्विकल्प तरी पाही तरी मीच मी आगवे. निर्विकल्प ज्या दिवशी आपल्याला माहिती पडतं त्या दिवशी आपल्याला तिथं बोलणं तरी कुठं राहतं, बोलणं सुद्धा आपलं संपून जातं, आहे की नाही. आणि बोधाचं वर्णन करत असताना त्याच्या 9व्या अध्यायामध्ये माऊली म्हणतात का बीजाची झाले तरू अथवा भंगाराचा अलंकार हो, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग, दुसरं काय. आणि हे कळल्याच्या नंतरच देख अखंडित प्रसन्नता, त्याच्याशिवाय नाही. ते कळल्याच्या नंतर देख अखंडित प्रसन्नता आधी जेत चित्ता, मग चित्तात आपला अखंडित प्रसन्नता आहे. पण हे कळणं गरजेचं आहे. बोध झाल्याच्या नंतर आपल्याला स्वस्वरूपी, हे माझं सांगतोय स्वतःचं, स्वस्वरूपी जोपर्यंत आपण लीन नाही ना होत तोपर्यंत सोहमबोध त्याच्या ठाई अनन्य होय ही गोष्ट होऊ शकत नाही. कारण तोपर्यंत ती ओवी सांगते की ते एक वाचून काही भिन्न भिन्न आन नाही. ते एक वाचून काही भिन्न भिन्न एक सांगितलंय, अनेक नाही सांगितलं. म्हणून तुकोबारा म्हटले की आपुला तो एक जर करून घेतला तर, नाहीतर दुःख भोगावं लागल. एक जोपर्यंत आपण स्वीकारत नाही ना, आणि एक स्वीकारल्याच्या नंतर आपण बोलू पण शकत नाही, तिथं बोलू पण शकत नाही. कसं बोलणार, कोण कोणाशी बोलतोय, प्रवचन करणारा श्रोत्याशी बोलतोय का श्रोता प्रवचन करण्याशी बोलतोय. इथं श्रोता आणि वक्ता सोय झाला श्रीरंग, ही भूमिका आहे. आणि त्या भूमिकेत बाबाने आपल्याला बसवलेलं आहे, बरोबर का नाही. आपल्या सगळ्यांना त्या भूमिकेमध्ये आपल्याला बसवलेलं आहे. वास्तविक प्रवचन कीर्तन ही एक बाबा म्हणतात की चॉकलेट आहे, आणि ही एक दौंडी आहे. प्रवचन करणं किंवा कीर्तन करणं ही एक दौंडी आहे. आणि मला माझं वैयक्तिक ना असं मत आहे की कीर्तन प्रवचनातून आपण आपला विषय तेवढा पटकन समजवला जाऊ शकत नाही. आपल्याला आपला विषय समजून घ्यायचा असेल, किंबहुना आपल्याला जर ब्रह्म बनायचं असेल ना, तर आपल्याला बैठकीचा सत्संग करावा लागेल. जे हे प्रमाण जर म्हटले ना, बैसता संतांचे संगती, कलो आले कमलापती, आपुल आले कोणीच नव्हती, निश्चयी चित्ती दृढ झाला, बरोबर का नाही. तैसी स्थिर बुद्धी राहे स्वस्वरूप, या निश्चय चित्ती दृढ झाला. हे दृढ होण्यासाठी ना संतांच्या संगतीत आपल्याला बसावं लागेल. संतांच्या संगतीत बसणं म्हणजे कीर्तनासाठी त्यांच्याबरोबर फिरणं किंवा प्रवचनासाठी फिरणं म्हणजे बसणं नाही होत. आपल्याला त्या विचारांमध्ये सतत राहावं लागेल. त्या विचारामध्ये राहता असताना श्रीगुरूंची, संतांच्या बरोबरचे जे त्यांच्या बरोबरचे जे महात्मे मंडळी आहेत त्यांच्यासोबत आपल्याला राहावं लागेल अखंड. त्यावेळेस देखे अखंडित प्रसन्नता आती जेत चित्ता, ते रिघणे नाही समजता संसार दुःखा. माऊली म्हणतात जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जायचा जठरू, तर या शुद्ध तृष्णेचा आड धरू काहीच नाही. तैसे हृदय प्रसन्न होय, तो बोध पूर्ण झाल्याच्या नंतर तैसे हृदय प्रसन्न होय, तरी दुःख कैचे की आहे ते तेथ अपैसी बुद्धी राही परमात्मा स्वरूपी. मग आपण परमात्मा स्वरूपावरती आरूढ होऊन जाऊ. जैसा निर्वातूचा तो दृष्टांत सांगितलं त्याच्यामध्ये. आणि मग अशी स्थिती बाबाने आपल्याला करून दिली. ज्ञानेश्वरी, भागवत, चांगदेव 65, अमृतानुभव, विवेक चुडामणी या ग्रंथांचं सार काढून आपल्याला काय केलं बाबाने, बाळकडू पाजलं, बाळकडू. आणि बाळकडू पाजून आपल्याला असं करून ठेवलं, देखा अखंडित प्रसन्नता. म्हणजे आपल्यामध्ये विचार करत असताना काय बोलावं हा प्रश्न असतो, पण आपण आपलंच वर्णन करायचं ना. हे कुणाचं वर्णन, हे आपलंच वर्णन आहे ना, बरोबर का नाही. हे आपलंच वर्णन आहे. संत तसं तर बघायला गेलं तर शास्त्र घेऊन किंवा शास्त्राच्या पुढचे संत आहेत. संत म्हणेल तसं शास्त्राला जावं लागतंय, शास्त्र म्हणेल तसं संत जात नाही, संत म्हणतात तसं शास्त्र जातं. आणि तसं आपल्याला त्यांनी करून ठेवलं, ते शास्त्राची अनुभूती आपल्याला आणून दिली. आणि म्हणून आज आपण इथं बोलतोय, म्हणून आपण बोलतोय. आपल्याला त्या आपल्याला फक्त इथं येऊन आपला उजाळा करून घ्यायचा आहे. जो आपण याच्या बाहेर निघाल्याच्या नंतर जो आपल्यावरती गंज चढतो ना, तो इथं येऊन फक्त आपण झाडून काढायचा आहे, बाकी काहीच नाही. इथं येऊन झाडायचं आणि ती सद्बुद्धी घेऊन आपण पुन्हा आपल्या कार्याला लागायचं. जसं संत लागले, माऊली म्हणतात ना, जे आस्थेच्या महापुरे रिक्ताहत कोटीवरी, आणि प्राप्तीच्या पहिले तरी विपायला एखादा, त्यात कुठेतरी आपण आपला नंबर लावायचा आहे. असो, माझा वेळ संपलेला आहे, 2 मिनटं अगोदरच थांबलेलं बरं आहे. वास्तविक एवढा वेळ माझ्याकडं मी बोलेल का नाही हे मलाही संभ्रम होता, परंतु तुम्हा साधू संतांच्या कृपेने, सद्गुरूंच्या कृपेने त्यांनी जे ज्ञान सांगितलं, इथं मी तर नाहीच म्हणणार होतो, कारण त्या दिवशी मला 10 मिनटं भेटले होते त्यामुळं बस झाले होते. पण बाबांचा काल फोन आला आणि बाबा म्हटले उद्या तुम्हाला प्रवचन करायचं, तर म्हटलं उद्या माझं राज्य आहे, नाही कसं म्हणायचं. कारण त्यांनी एवढा अट्टहास केला, रक्ताचं जर पाणी केलं तर आपण त्यांची उतराई नाही होऊ शकत, पण उतराई होण्यासाठी कुठेतरी प्रयत्न आपण निश्चित करू शकतो. उतराई नाही होऊ शकत. एक वाक्य असं बघा
त्याच्यामध्ये म्हणतात की जर संतांच्या उतराई होण्यासाठी आपण आपलं शिर जरी कापून ठेवलं ना तरी सौदा स्वस्तामध्ये झाला असं म्हटलं जातं. मग तो जर सौदा स्वस्त्यामध्ये आहे तर आपल्याला शिर कुठं, आपण देहाचं पण बलिदान आपण देत नाही. शिर तर लई लांबची गोष्ट आहे. षडविकार जे संपवायचे आहेत ना आपल्याला त्याचं सुद्धा आपण बलिदान देत नाही. तरी सुद्धा रिक्त हस्तानी संतांनी आपल्याला तो ज्ञानाचा ठसा किंवा ज्ञानाचा वसा आपल्या अंतःकरणामध्ये रुजवला. आणि म्हणून तुमच्याकडे सर्व संत महात्म्यांकडे पाहिल्याच्या नंतर असं वाटतं की देखे अखंडित प्रसन्नता अतिजित चित्ता. आणि मग ते पाहिल्याच्या नंतर वाटतं की तिथे रिगणे नाही समजता संसार दुःखा. यांच्या ठिकाणी संसाराचं दुःख नाही, संसाराचं मिथ्यत्व नाही आणि ब्रह्मसत्यत्वाची अनुभूती आहे. आणि म्हणून तुम्हा संतांचा योग पुनश्च पुन्हा 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 घडत राहो हीच सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान गुरुवाई सर्व संतन की जय. आता विश्वास मध्ये देवी येणे वाक्यज्ञ दोषावे दोषोरी मज द्यावे बसाय दानही. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्व धर्म सूर्य पाहो. जो जे वांछिल तो तेला हो प्राणी जात. वर्षक सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आली. अनवरत भूमंडळी भेटू दया चला कल्पतरुची आरव. चेतना चिंतामणीचे गाव भूलतेचे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे लांछन मार्तंडचे तापैल. ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे त्रिलोकी. पतितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपशिरे विशेष रूपी दृष्टांदृष्ट विजय व्हावे. विनेत म्हणे श्री विश्वेश्वराओ होईल दान बसाओ. येणे वरे ज्ञान देव सुया येणे वरे ज्ञान देव सुया.